मुंबईच्या महापौरांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आल्यानं खळबळ उडाली आहे। या ईमेलमध्ये महापौरांचं दालन तसंच अधिकृत निवासस्थान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचा ईमेल प्राप्त होताच मुंबई महापालिका प्रशासनानं तातडीनं मुंबई पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी महापौर दालन आणि निवासस्थान परिसरात सुरक्षा वाढवत तपास सुरू केलाय। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह संबंधित यंत्रणांकडून परिसराची तपासणी केली जाते। धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोण आहे आणि त्याचा उद्देश काय याचा तपास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून सुरू आहे। मुंबईच्या महापौरांना पुन्हा एकदा धमकीचा मेल आलेला आहे। त्यांचं अधिकृत निवासस्थान आणि दालन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांचं पथक दाखल झालंय, पण तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही। ईमेल आल्यावर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं मुंबई पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, सातत्यानं महापौर दालन असेल किंवा इतर महत्त्वाची ठिकाणं असतील मुंबईतली बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली जाते। आत्ता नेमकं काय समोर आलंय? तपास कसा सुरू आहे? नक्कीच आता पोलीस हे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये दाखल झाले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांकडून संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये सर्च ऑपरेशन सध्या चालू आहे। कुठेही कोणती वस्तू आढळते का ह्याचा देखील आता तपास चालू आहे। त्याचसोबत ज्या प्रकारे आपल्याला माहिती असेल महानगरपालिकेला 4 दरवाजे आहेत, त्या 4ही दरवाजांच्या इकडे कडेकोट बंदोबस्त सध्या पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे। प्रत्येक नागरिकाची चौकशी करून त्यासोबत त्यांच्या बॅग तपासूनच त्यांना आत पाठवण्यात येते। त्यासोबत डॉग स्क्वॉड देखील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचलेला आहे। त्याच्या मार्फत देखील आता सर्च ऑपरेशन चालू आहे। तर दुसऱ्या बाजूला महापौर बंगल्याच्या इकडे देखील सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी देखील आता सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।